कोण हवाय? राज सरांना भेटायचं आहे. अपॉइंटमेंट घेतली? त्याबद्दल झाले त्यांच्याशी बोलणं. या ते या. सर मीटिंग मध्ये त्यांना विचारून बघतो, तोपर्यंत बसा. बसा. नाव काय म्हणाला? सर मी जयेश आणि हा महेश. मागच्या प्रोजेक्टच्या वेळी तुमचं हे कार्ड मिळालं. अच्छा, तर तुम्हाला माझ्या फिल्मसाठी मला असिस्ट करायचं? हो सर, म्हणजे तुमच्यासोबत काम करायला मिळालं तर खूप काही शिकता येईल. आणि आम्हाला पैसे वगैरे नको आहेत सर, फक्त तुमच्या बरोबर काम करायचं आहे. ठीक आहे, पण त्यासाठी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. हो सर चालेल, आम्ही काही करायला तयार आहोत. काही म्हणजे तुम्ही सांगताल ते. भावा, काही होऊ दे, हे काम करायचंच. हो, हीच संधी आहे. हा प्रोजेक्ट हातातून नाही गेला पाहिजे. ओके, डन. वाह कुलकर्णी, क्या बात है. कुलकर्णी साहब, बहुत बढ़िया. शुक्रिया जनाब. खरं तर खूप दिवसांपासून ही कन्सेप्ट डोक्यात होती. शेवटी म्हटलं करावीच पूर्ण. होईल ते होईल. फॅन्टॅस्टिक सर, ही फिल्म तर हिट आहे, यात शंकाच नाही. हिट म्हणजे काय? सुपर हिट. काय जबरदस्त सस्पेन्स दिलाय फिल्म मध्ये. कमाल भाई, कमाल. म्हणजे मॅडम या फिल्म मधून कमबॅक करणार तर? क्यों नहीं, सिर्फ मैडम ये रोल बखूबी निभा सकती. मॅडम यापुढे फिल्म मध्ये काम करणार नाही. क्यों? स्टोरी के मुताबिक मैडम उस रोल के लिए परफेक्ट मैच है. हो सर, मॅडम शिवाय हा रोल कोणीच करू शकणार नाही. मुळात मॅडमला डोळ्यासमोर ठेवूनच मी कॅरेक्टर डेव्हलप करतो. हो सर, म्हणजे कुलकर्णी बरोबर बोलतात. एकदा बोललो ना नाही बस, यावर चर्चा नकोय. म्हणजे फिल्मसाठी तू माझी संमती आता गृहीत धरणारच नाहीयेस का? कुठे सांगितलंस तू सगळ्यांना? मी खरं तेच बोललोय. म्हणजे जे ऐकलंस
तेच. फसवलंयस तू मला. हवं तर तसं समज. हीच ती एकेकाळची सौंदर्यवती आणि राजसरांची जुनी प्रेयसी जुली फर्नांडिस. कोण आहेस तू? आणि इकडे काय करतोयस? अरे बोल ना, काय करतोयस तू इथे? आणि त्या बॅगेत काय? हा, काय बॅगेमध्ये? अरे सांग ना. अरे अरे बोल. अरे अरे थांब थांब. वाचलो, नाहीतर मेलत असतो. अरे वेड्या, पण त्यांनी बघितलंय आपल्याला. हो, पण ते काहीच करू शकणार नाहीत. का? कारण
अरे वेड्या, विषारी होती ती. काय? हो. आता ते दोघे मरणार? यार, खूप भीती वाटते मला. बर, घाबरू नको. कोणालाही काहीच कळणार नाही. त्या बंगल्यात कॅमेरेच नव्हते. कोणी आपल्याला बघायच्या आधी आपण इकडून निघूयात. थांब सरांना फोन करू दे. अरे साहेब, काम झाले, पण पण काय? काही नाही साहेब, येतो बंगल्यावर. आत्ता नको, उद्या या. बरं ठीक आहे. सर, आलात दोघे. फाईल्स कुठे आहेत? वा, यू गॉट इट. पण सर. पण काय? सर, आमच्याकडून त्या दोघांचा खून झालाय. काय? कसा? सर म्हणजे अरे काय केलं तुम्ही हे? मी तुम्हाला फक्त तिथून डेटा घेऊन यायला सांगितलेलं, आणि तुम्ही त्याचा परिणाम काय होईल माहित आहे का? चालते वा इकडून. पण सर, हे तुमच्यासाठीच केलं ना. चूक झाली आमच्याकडनं. प्लीज यातून वाचवा. माझ्यासाठी आधी निघा इकडून. साला, ह्याच्यासाठी आपण एवढा जीव धोक्यात टाकला. आणि आता आपल्यालाच अडकवणार यात. नाही बेटा, इसका बदला तो लिया जाएगा. हा, जर आपण यात अडकलो ना, तर याची पण याच्यातून सुटका होऊ द्यायची नाही.
मॅडम आहेत का? हो या ना. नमस्कार. तुमचा कोणावर संशय? काही दिवसांपूर्वी 2 तरुण आले होते राजकडे कामानिमित्त. एक साधारण उंचीचा होता, एक थोडा उंच होता, थोडा गोरा, डोळे घारे होते. 17-18 वर्षाची असतील ती मुलं. काय नाव काय दोघांचं नाव? एकाचं नाव महेश आणि दुसरा जयेश. त्यांच्यावरच का संशय? कारण लास्ट टाइम ती दोघं आली होती ना, तेव्हा राजचं त्यांचं खूप कडाक्याचं भांडण झालं होतं. राज खूप चिडला होता त्यांच्यावरती. ठीक आहे, तुम्ही स्टेटमेंट घेतले, चेहरे ओळखू आले की योग्य ती कारवाई सुरू करू. काय गेम खेळलीस रचना, काय सॉलिड प्लॅन होता. एका दगडात 5 पक्षी मारले. 2 मुलं होती ना, त्याच्यामुळे शक्य झालं. चांगला यूज केलास तू त्यांचा. राज गेला आता देवाकडे. फायनली. साहेब आपलं स्वप्न अर्धवट सोडून गेलेत, पण त्यांचं स्वप्न आता मी पूर्ण करणार आहे. प्रोड्युसर आणि इतरांच्या दबावाखाली त्यांनी माझं कास्टिंग रद्द केलं होतं, पण हा सिनेमा आता मी करणारच. हो मॅडम, तुम्ही म्हणाल तसंच होईल. पण फिल्म डिरेक्ट कोण करणार? खरं तर तो मोठा प्रश्न आहे, कारण साहेबांची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. हो बरोबर आहे. माझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. राज, तू परत आलास? डार्लिंग, तुझं प्रेम मला कसं मरू दे. तुमचा हा पोरखेळ न समजणे इतका मूर्ख वाटलो मी. हा सगळा माझाच प्लॅन होता. त्या दोघांचं माझ्याशी भांडणं, त्या दोघांनी तुम्हाला ती पावडर देणं, आणि त्यानंतर माझा मृत्यू, तेही सगळं निव्वळ एक नाटक होतं. ते पण तुझा खरा चेहरा समोर आणण्यासाठी. आणि हा लोकेश, या लोकेशवर तर मला पहिल्यापासूनच डाऊट, आणि तो खराही ठरला.
कोण आहे रे तिकडे? घेऊन जाऊ या गद्दारांना. मान गया आपको डायरेक्टर साहब, क्या गेम खेला है? साहेब, सगळं कल्पनेच्या बाहेरचं आहे. माझा तर अजूनही विश्वास बसत नाही. कुलकर्णी, तुम्ही फक्त सस्पेन्स लिहा. अरे हाडाचा दिग्दर्शक आहे मी. आय कॅन क्रिएट ड्रामा इन रिअल लाईफ, ऑल्सो इन रिअल लाईफ. मला जुलिया आणि शाहचा संशय होताच, पण रचनाचं वागणंही जरा खटकत होतं. आणि या दोन पोरांच्या रूपात मला आयटी संधीच चालणार. यू आर ग्रेट सर.